रेवंडी गावातील पाणी प्रश्न न सुटल्यास पंचायत समितीला टाळं ठोकणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलाय। 4 महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून पंचायत समिती दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये धनगर समाजाचा एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळालं। धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केलेला आहे। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा आहे। या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मी भाजपकडे मागणी केली आहे, असं भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी म्हटलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिकीट मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यातील 14 आयटीआय केंद्रांचं नामांतर करण्यात येणार आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतलाय। ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्यात येणार आहे, तर कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जळगावच्या जामनेरमध्ये सकल बंजारा लभाना तांडा समाजाच्या वतीनं मंत्री गिरीश महाजनांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। बंजारा समाजाच्या चालीरीतीप्रमाणे फेटा आणि शाल पांघरत मंत्री गिरीश महाजनांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कराड पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। 5 ते 6 दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतलाय। पावसाचा भात शेतीला फायदा झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लातूर शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावरती उतरला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।